मित्रांनो आता आपले वडे तळायला घेऊयात. मित्रांनो बघा वडे सोडलेले आहेत आत्ताच, ब्राऊन कलर होऊ जायचा त्यांचा, मस्त ब्राऊन वगैरे कलर आलेला याला. तर आपला वडापाव तयार आहे. तर बघा मित्रांनो अशाच प्रकारे आपण सगळे वडापाव तळून घ्यायचे. तर मित्रांनो बघू शकता एकदम मस्तपैकी गोलाकार वडे आपले तळायला लागले. तर कलर पण याला मस्त ब्राऊन वगैरे कलर झाला की एकदा काढून घेऊ. वडापाव झाल्यानंतर आपण राहिलेल्या पिठामध्ये आपला कांदा वगैरे चिरून आता मस्तपैकी कांदा भाजी तळून घेणार आहोत. बघा इकडे कांदा भाजी आता सोडून घेऊ. चला तर मित्रांनो आता आपली भजी पण तयार आहे. तर मित्रांनो वडापावची तिखट चटणी छोटी छोटी भजी काढून घेतली. थोडा लसूण, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, हे सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. तिखट चटणी आपली वाटून झालेली आहे. तर मित्रांनो आपला वडापाव तयार आहे. आपण अशा प्रकारे घरच्या घरी स्वस्तात मस्त वडापाव बनवू शकता आणि खाऊ शकता. चला तर आपण वडापाव खाऊया. धन्यवाद.